ऑफिशियलचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे। मी मंचावरती आमंत्रित करतो आहे गौरव भागवत आपण व्यासपीठावरती या। दीपकदादा पवार आपल्याला विनंती आपल्या शुभस्य आपण हा सन्मान या ठिकाणी करावा। गौरव भागवत गेले 6 दिवस अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी मैदानावरची टीव्ही अंपायर म्हणून देखील दीपकदादा पवार साहेबांच्या शुभस्य इथे हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। चॅम्पियन रणजी ट्रॉफी 2025 चं चौथं पर्व कमालीचं यशस्वी ठरलेलं आहे। सर्व ऑफिशियल आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे। गौरव भागवत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या गौरव भागवत यांच्यासाठी। या स्पर्धेचे ऑफिशियल म्हणून खूप चांगली कामगिरी, त्यानंतर विश्वनाथ लिंगायत आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। निमेश नायर यांच्या शुभस्य सन्मान या ठिकाणी केला जाईल। निमेश नायर यांच्या शुभस्य सन्मान विश्वनाथ लिंगायत। अक्षय कोळंबेकर या ठिकाणी आपण देखील व्यासपीठावरती या। मयेकर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभस्य आज सन्मान नगरसेवक मयेकर साहेब आपल्या शुभस्य सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याचबरोबर आमचे दोन्ही स्कोरर सुयोग देवस्थळी आणि त्याचबरोबर दर्शना पवार आपण देखील यायचे। शबाद चिपळूणकर यांच्या शुभस्य आज सन्मान इथे आता केला जाणार आहे। सुयोग आपण या, सुयोग आपण व्यासपीठावरती यायचे, आपला सन्मान केला जाईल। दर्शना पवार त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं डीजे मास्टर आपण पण येते। दर्शना पवार आपला सन्मान आपण स्वीकारायचा। स्कोरर मुन्ना घोसाळी साहेबांच्या शुभस्य सन्मान केला जातो। दर्शना पवार सुयोग देवस्थळी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। दोन्ही स्कोररनी उत्तम प्रकारची कामगिरी केली। या स्पर्धेच्या निमित्तानं गेले 2 दिवस आपण मुंबई भूषण, जुन्नर भूषण आणि जीवन गौरव पुरस्कार प्राप्त असलेले समालोचक, सदाबहार समालोचक ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण असतं आणि बिझी समालोचक आहेत, प्रोफेशनल स्पर्धा आणि त्यांचं एक वेगळं नातं निर्माण झालेले असते। चंद्रकांत शेट्टे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। उद्या मुंबईमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम त्यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहात। आज इथे सर्व मान्यवरांना विनंती आहे, शबाद चिपळूणकर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या शुभस्य, त्याचबरोबर मयेकर साहेब आहेत, दीपकदादा पवार, नायर साहेब आपल्या सर्वांच्या शुभस्य सन्मान या ठिकाणी केला जाईल। एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। चंद्रकांत शेट्टे सदाबहार समालोचक, त्यांचा सीमा रेषा पार ऐकल्यानंतर मजा येते, प्रेक्षकांना आवडतं ते। आज इथे विशेष सन्मान केला जातो आहे। त्याचबरोबर डीजे मास्टर साळवी साहेबांना मी विनंती करेन आपण सन्मान करणार आहोत। मांडवकर लवकर यायचंय, जास्त वेळ घेऊ नका। मांडवकर साहेब मांडवकर लगेच या। tenniscricket.in वरती आपण सध्या इथे ऑफिशियलचा सन्मान, डीजे मास्टरचा सन्मान या ठिकाणी केला जातो। विनय गोवेकर ज्याने हिस्ट्री निर्माण केली, खळबळ माजवली, मंदाजी आमरे यांच्या शुभस्य सन्मान केला जाईल। विनय गोवेकर यांनी मैदानाच्या बरोबर विकेटच्या मागे जे काम केलं आणि मैदानातले काम केलं ते उल्लेखनीय होतं, लक्षवेधी होतं। विनय गोवेकर, ही स्पर्धा तुमच्या निश्चितच आयुष्यातील संस्मरणीय स्पर्धा आहे।
मंडप डेकोरेटर्स प्रणव शिबलकर आपण मंचावरती या. राजू चिटशिलार यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. प्रणव शिबलकर आपण मंचावरती यायचं आहे. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंडप डेकोरेटर, कारण पावसात मंडप उभारायचं म्हणजे ते पण आव्हान होतं, पण छान मंडप आपण उभारलं, स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. या स्पर्धेकरता सोशल मीडियाचं सुंदर काम, ज्याचे सबस्क्रायबर आहेत 1,20,000. आणि सर सांगायला आवर्जून या ठिकाणी अभिमान वाटेल, ज्यावेळेला गोवेकरांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओला 1,00,000 व्ह्यूअर्स मिळालेले आहेत. तर असे आमचे राहिल सोलकर जे यूट्यूबर पण आहेत आणि कॉमेंटेटर आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. दीपेश नायर साहेबांच्या शुभेच्छा सन्मान इथे आपण करतो आहे. नायर साहेब आपण हा सन्मान करावा. राहील, थँक्यू सो मच. ही स्पर्धा आमच्याही लक्षात राहील आणि तुझ्याही लक्षात राहील. यानंतर या स्पर्धेकरता टेकफुलची आमची टीम आहे, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे बॅनर असतील त्याचं डिझाईन आहे, ग्राफिक खूप चांगलं होतं, सोशल मीडियाचं काम केलं आहे. तर मी इथे विनंती करतोय, शाहिद आणि शाहिदची जोडी या ठिकाणी त्यांना विनंती, आपण या आपला सन्मान केला जाईल. अतिशय क्लीन आणि सोबर अशा प्रकारचं काम आपल्याकडनं झालेलं आहे. आपण टाळ्याचा गजर करूया. टेकफुलची टीम, शाहिद आणि शाहिद त्यांचा सन्मान मयेकर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. दीपकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. सध्या आपण केलेल्या कामाची चर्चा जे रत्नागिरीत सुरू आहे, त्यामुळे दोघांचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा असतील आयोजकांच्या वतीनं. आणि दिवस रात्र आपण बघूया ग्राउंडमध्ये देखील, आणि इथे सगळ्या या व्यासपीठावरती त्याची काळजी घेणारे आमचे 2 मित्र आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. त्यापैकी एक जण आहे संतोष जाधव, मिलिंद गोसावी. आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सन्मान केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. 7 आमच्या बरोबर आहेत आणि 7 यांच्या शुभ हस्ते सन्मान. टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान. रात्री इथं झोपायचं, मैदानावरती बॉल बॉयचं काम करायचं, पाऊस इतका प्रचंड, थंडगार वारा, या सगळ्या गोष्टी होत्या. विनय गोवेकर यांना उत्तम प्रकारची साथ आपण दिलेली आहे. अश्रार वडेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आमचा ग्राउंड स्टाफ, नॉन स्टाफ, आपण 6 दिवस खूप चांगले काम केले, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. अश्रार ओडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. समीर नाईक आमचे स्पॉन्सर आहेत, सायकलचे स्पॉन्सर. तर आपण अश्रार सरांचा सन्मान करूया. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. शहबाज चिपळूणकर साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेचं अत्यंत उत्तम प्रकारचं आयोजन आणि त्यांचे मेवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 त्यांचाही सन्मान करण्याकरता मी मयेकर साहेब आपल्याला विनंती करतोय, आपण त्यांचा सन्मान करावा. 7 यांचा सन्मान. मयेकर साहेब आपल्याला विनंती आहे, या मित्राचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चॅम्पियन रणजी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. यानंतर आता प्रतीक्षा आहे या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंसाठी निश्चित एक पर्वणी ठरलेली स्पर्धा. आणि खऱ्या अर्थाने गेली 6 दिवस जो आवाज या स्पर्धेला लाभला, पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, रत्नागिरीमध्ये स्पर्धा कोणतीही असू दे, प्रेक्षकांची गर्दी दादा आणि आयोजन सुद्धा एकच नंबर असतं आणि हेही आयोजन खूप चांगलं राहिलं. परंतु या आयोजनाला रत्नागिरीचा हक्काचा चिपळूण तालुक्यातील रामपूर गावचा आवाज आपल्याला लाभला, जो आवाज अखंड भारतामध्ये ऐकतो. गेली 6 दिवस आपल्या सगळ्यांचं ज्यांनी मनापासून मनोरंजन केलं असे समालोचक या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रशांतजी आदवडे सरांचा सन्मान केला जातोय. अगदी विविध राज्यांमध्ये जाऊन आपल्या रत्नागिरीचं नाव करणारा हा अवलिया, आवाजाचा जादूगर, या ठिकाणी प्रशांतजी आदवडे सरांचा विशेष सन्मान दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आदवडे सर, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. काझी क्रिएशन आपण या ठिकाणी पाहतोय आणि सक्रीनजी काझी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. तर पुन्हा एकदा मी नायर साहेब आपल्याला विनंती करेन, आपण त्यांचा सन्मान करावा.
सकलीन काझी आपण यायचं आहे. नायर साहेब आपण हा सन्मान करावा. सकलीन थँक्यू सो मच. प्रत्येकानं खारीचा सिंहाचा वाटा इथे उचलला आणि म्हणून ही स्पर्धा कमालीची यशस्वी ठरलेली आहे. सकलीन काझी याचा सन्मान नायर साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आपली रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती जेव्हा रंगते तिथेही उत्तम प्रकारची जेवणाची व्यवस्था असते आणि आम्ही सातत्यानं फिरत असतो. त्यामुळे हॉटेलमधनं जेवण खाणं आणि मग त्याचा थोडासा त्रास होतो. पण जेव्हा दिनेश माईन यांनी बनवलेलं जे खाणं असतं ते अगदी स्वादिष्ट असतं. त्याचा कधीच त्रास होत नाही आहे. मनापासून ते बनवतात आणि घरी जेवण्याचा आनंद जेव्हा आम्हाला मिळतो तर अशा या आमच्या मित्रांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. तिथेही आपण बघितलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती देखील खूप सुंदर असं जेवण व्यवस्था असते आणि या स्पर्धेच्या निमित्तानं देखील त्यांनी खूप सुंदर जेवण व्यवस्था आमच्यासाठी केली. त्याबद्दल दिनेश माईन यू आर ऑलवेज फाईन. तुम्ही नेहमीच खूप चांगले काम करत असता. यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आता प्रतीक्षा आहे की बेस्ट बॅटरचा पुरस्कार कोणाला मिळेल. त्याचबरोबर बॉलर या स्पर्धेच्या निमित्तानं मी आमंत्रित करतो आहे डिसिप्लिन शिस्तप्रिय. लेदर बॉलच्या अनेक स्पर्धा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती झाल्या त्यावेळेला त्याचं मॅनेजमेंट उत्तम प्रकारचं करण्यामध्ये आपल्या या स्पर्धेच्या आयोजकांमधील एक महत्त्वाचा भाग आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेबांचे सुय्य सहाय्य आदरणीय दीपकजी मोरे साहेबांना मी विनंती करतोय आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीपक मोरे सर, बघा स्पर्धाचं आयोजन करत असताना हा क्रिकेटचा खेळ हा जंटलमॅन माणसाचा आहे, सभ्य माणसाचा खेळ आहे. तर अशा वेळेला त्याचं शिस्त असणं गरजेचं असतं. ते शिस्त या संपूर्ण स्पर्धेला लावण्याचं काम दीपक मोरे साहेबांनी केली. त्यांचा सन्मान इथे करत असताना शहबाज चिपळूणकर, दीपकजी पवार, त्याचबरोबर नायर साहेब आणि मयेकर साहेब. त्यानंतर चिपळूण रत्नागिरी किंवा आपल्या या भागामध्ये कोकणामध्ये आवाज शेवटच्या पानावरती रत्नागिरीचं क्रिकेट आपण 1996, 97, 2005 पर्यंत पाहिलं. लेदर बॉलचं क्रिकेट तो सुवर्ण काळ होता आणि आवाज ही टीम त्याचा आवाज टेनिस बॉलची टीम त्या आवाज टीमचा आवाज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होता. दिवा मयेकर एस्टनच्या मागे खूप चांगलं काम नेहमी करत असत. आज ते आपल्याबरोबर आहेत. लेदर बॉलचं क्रिकेट खूप चांगलं त्यांनी खेळलेलं आहे. नायर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. दिवा मयेकर या स्पर्धेतले आणखीन एक आधारस्तंभ. नायर साहेबांच्या शुभ हस्ते, दीपकजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान. त्यानंतर आनंदाची गोष्ट दीपक पवार साहेब, आपल्याकडे रत्नागिरीची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष असतं स्पर्धेचं काय होणार आहे, कशा प्रकारे या ठिकाणी सपोर्ट मिळणार आहे आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी कधी होणार हाही प्रश्न आहे. पण रबर बॉलची स्पर्धा तुम्ही एक छोटंसं रोपटं लावून या ठिकाणी या मंडळीला दिलं आणि आता ते रोपटं हळूहळू मोठं होतं आहे आणि या स्पर्धेला प्राऊड मोमेंट आहे आपल्यासाठी. 4थ्या पर्वामध्ये आयकॉन खेळाडू खेळले, प्रोफेशनल खेळाडू खेळले, आपल्या तालुक्याचे खेळले, गावातले खेळले, जिल्ह्याचे खेळाडू खेळले आणि एकूण या 6 दिवसामध्ये 10 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी tenniscricket.in वरती स्पर्धा पाहिलेली आहे. हे या स्पर्धेत यश आहे. रत्नागिरीची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येकाला किती उत्सुकता असते त्याचं एक छान उदाहरण आहे. तर tenniscricket.in आपल्याला विनंती आहे साहिल चव्हाण आपण यायचं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. 10 लाख प्रेक्षक आणि तेवढेच प्रेक्षक आज आपण इथे मैदानात बघितले. आज 15 ऑगस्टचा दिवस होता, त्यानिमित्तानं हे तमाम प्रेक्षक क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. मला वाटतं हा 10 लाख मी बरोबर 2.5 ते 3 वाजताचा आकडा सांगतोय. अजूनही तो आकडा अजून 1 लाखापेक्षा जास्त असू शकतो, 11 लाख किंवा 12 लाखाच्या आसपास जाऊ शकतो. ती आकडेवारी आता साहिल चव्हाण आम्हाला सांगतील. साहिल किती आकडा गेला आपला? 12 लाखापर्यंत आपण पोहोचलो यावर्षी आणि अप्रतिम कामगिरी झाले tenniscricket.in च्या माध्यमातून. शाहरुख सर्व टीम एकदा टाळ्यांचा गजर tenniscricket.in. शाहरुख या प्लीज या. बाकीच्या मुलांनी सगळ्यांनी या. पडद्यामागचे हे सूत्रधार आहेत. बघा ही जी टीम काम करते, वारा असतो, पाऊस असतो, सगळ्या गोष्टी आहेत आणि अशा वेळेला वरती उभं राहायचं आहे आणि मग कॅमेरा पकडायचा आहे. या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. बॉल पकडायचा सगळं सोपं नाही आहे. या सगळी टीम या. tenniscricket.in
20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेली ही टीम आहे आणि साहिल तुझेही मनापासून धन्यवाद सर. पुन्हा एकदा मी या गोष्टीची आठवण करून देईल की आपण जेव्हा कॉमेंट्री करतो ना तेव्हा बऱ्यापैकी एक पाठीमागून आवाज येतो की आता 3 विकेट गेलेले आहेत आणि मग ती गोष्ट तुम्ही बोलायची आहे मग आवाज तो येतो. परंतु आम्ही कॉमेंट्री करत असताना समजा मागचा फ्लॅशबॅक घ्यायचा असेल आणि सांगितलं की आता विकी बोईटने 3 विकेट घेतल्यात तर साहिल चव्हाण तिकडे आपोआप त्या गोष्टी लगेच टेलिकास्टला टाकत होता. एक वेगळे पण होतं या स्पर्धेच्या निमित्तानं. खूप चांगला डाटा त्याने कलेक्ट केला, तो कट करून ठेवला आणि योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचवला आहे. वाव मोमेंट, फनी मोमेंट असतील, बेस्ट मोमेंट असतील, उत्कृष्ट कॅचेस या सगळ्या गोष्टी त्याचा फ्लॅशबॅक मिळत होता. यानंतर आपण मुन्नाजी गोसाळे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. मी मयेकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025 पुन्हा गोसाळे साहेबांचा टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान. त्याचबरोबर मनोज साळवी साहेबांचा सन्मान. दीपकजी पवार साहेबांना विनंती आहे आपण यथोचित सन्मान करावा. कोकणची आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, प्रत्येकाचा सन्मान आपण करत असतो. शबाद चिपळूणकर, दीपक पवार, त्याचबरोबर मंदार आंबरे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. यथोचित सत्कार. राजू शेलार व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मया आंग्रे आणि संतोष चव्हाण आपण या प्लीज. मयेकर साहेब, दीपक पवार साहेब आणि आपली जी टीम आहे नायर साहेब आपल्या ते एक दोन खरं तर ते आमदार साहेबांना भेटायला होते पण ते तुम्हाला आता भेटतायत, आपली व्यथा मांडतायत तुमच्याबरोबर. ही सामाजिक बांधिलकी प्रत्येकाला आता इथे जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल किंवा बेस्ट बॉलरचा पुरस्कार आहे, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, या सगळ्या पुरस्कारांबद्दल उत्सुकता असेल. दीपक मोरे साहेब, त्यानंतर दिवा मयेकर, आपल्याला विनंती आहे या स्पर्धेच्या निमित्तानं चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 आणि मी दीपक मोरे साहेब आणि दिवा मयेकर साहेब आपल्याला विनंती करते आपण इथे यायचं आहे. क्रिकेटचा खेळ मगाशी इथे बरेचसे खेळाडू आले होते आणि त्यावेळेला आल्यानंतर प्रत्येकजण दीपक पवार साहेबांना भेटत होतं आणि दीपक पवार साहेब सांगत होते की आज आपण कोकणात आलात, माझ्याबरोबर जेवल्याशिवाय जायचं नाही. क्रिकेटच्या माध्यमातून, म्हणजे क्रिकेट हे फक्त माध्यम आहे, त्यानिमित्तानं आपण एकमेकांशी संवाद साधतो, एकमेकांना भेटत असतो आणि मग ती नाळ जोडली जाते. ते आपण जे प्रोफेशनल खेळाडू आहेत ते आवर्जून इथे आयोजकांना भेटत होते. त्यापैकी ओम साईचं एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तर दीपक पवार साहेब आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरीच्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात नेण्याचं, अखंड भारतात नेण्याचं काम रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून झालंय. असे आदरणीय दीपकजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. क्रिकेटला नवा चेहरा, नवी दिशा देण्याचं काम कोकणामध्ये आणि कोकणातील टॉप 5 मधील स्पर्धा म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण पाहतो दीपकजी पवार साहेब, ओम साईच्या माध्यमातून पाहतो ते दीपकजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान दिवा मयेकर, दिनेश माईन आणि दीपक मोरे यांच्या माध्यमातून. यानंतर सर आपण इथेच थांबायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025 पॉवर्ड बाय शबाद चिपळूणकर, एक असा आपला चेहरा. सर आपली स्पर्धा स्मार्ट नेट म्हणजे त्यांच्याशिवाय चालणार नाही. त्यानंतर ते इंडिया कपमध्ये गेले, तिथे ते संघमालक बनले आणि त्यानंतर 4थ्या पर्वामध्ये आता थोडी जबाबदारी मी खांद्यावरती घेतो असं सांगितलं आणि ती जबाबदारी त्यांनी पेलवलेली आहे. आणि येस, आणि त्याचं कौतुकी आता सर्वजण करतात. दीपक पवार साहेब ते सांगतात त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य. शबाद चिपळूणकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिवा मयेकर
दीपक मोरे सर, त्याचबरोबर दिनेश माईन, स्पर्धेचे आयोजक शहबाज चिपळूणकर. एकदा टाळ्यांचा गजर आपण करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये शहबाज चिपळूणकर यांचा सन्मान आपण करतो आहे. अजून एक फक्त सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर मला माहिती आहे की प्रत्येकाला आता ट्रॉफी घ्यायची आहे, सेल्फी काढायची आहे, लगेचच व्हॉट्सअप किंवा FB वरती आपले फोटोग्राफ टाकायचे आहेत. पण तत्पूर्वी एक अशा प्रकारची काही खेळाडू, गिरीश कोचरेकर सारखा खेळाडू ज्याने कांगा लीग देखील खेळलाय. आता 2 दिवसापूर्वी तो कांगा लीग खेळून आलेला आहे. विक्रोलीसाठी एकनिष्ठपणे तो त्याच संघासाठी खेळतोय, दुसऱ्या संघासाठी सातत्याने खेळत नाही आहे. आणि क्रिकेटमधली ही प्रामाणिकता, त्याचबरोबर आयोजक म्हणून त्याची भूमिका. तर गिरीश कोचरेकर यांना मी आमंत्रित करतो आहे. आपला सन्मान नायर सरांच्या माध्यमातून केला जाईल. गिरीश कोचरेकर, अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर अशी उपाधी त्यांना देण्यात आलेली आहे. गिरीश कोचरेकर, थँक्यू सो मच. स्पर्धेचं अत्यंत उत्तम प्रकारचं संयोजन, टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान होतो आहे. त्यानंतर आपल्या रत्नागिरीतल्या या भागात येत असताना, रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण, खरं तर गुणवत्ता ठासून भरलेली आहे. आणि एखाद्या मुलीनं इथे रत्नागिरीमध्ये काम करायचं सोपं आहे, क्रिकेट खेळायचं पण सोपं आहे. पण इथून जाऊन नगरला जायचं, गुजरातला जायचं, बडोद्याला जायचं, कोलकात्याला जायचं, त्यानंतर इंडिया कप सारखी स्पर्धा, ISPL सारखी स्पर्धा, त्यानंतर सुप्रीमो सारखी स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धांमध्ये सातत्यानं आपल्या रत्नागिरीतल्या कन्येनं मोठं नाव केलं रत्नागिरीचं. अशी आपल्या सर्वांची लाडकी सोनम चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मयेकर साहेबांना विनंती करतो आहे आपण त्यांचा सन्मान करावा. रत्नागिरीची मुलगी आता संपूर्ण भारतामध्ये काम करते, स्कोरर म्हणून काम करते आणि प्रचंड मागणी आहे. तर सोनम चव्हाण आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील होत्या. आणि आता यानंतर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहे. पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याचा हाप होता, त्या जिल्ह्याच्या हापमध्ये चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी केली, त्यांचा गौरव आपण करणार आहोत. सर्व संघांना विनंती, जरा पुढे या, सर्वांनी पुढे यायचं आहे. मागचा संघ जो आहे त्याने पुढे यायचं आहे. आणि आता चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 सीझन 4 powered by शहबाज चिपळूणकर, co-powered by दीपक पवार and Triple S. निमिष नायर आमच्या बरोबर आहेत. आणि मयेकर साहेब, सुदेशजी मयेकर साहेब जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचाही सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. दिवा मयेकर या, त्याचबरोबर दीपकजी मोरे साहेब, आपल्याला देखील विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करूया. हे आमचे मार्गदर्शक आहेत आणि सातत्यानं अनेक उपक्रम जेव्हा आपल्या भागात होतात तर त्यांचा सन्मान आपण करत असतो, त्यांचे मार्गदर्शन घेत असतो. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. माजी नगरसेवक सुदेशजी मयेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्याचबरोबर नायर साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत. माजी नगरसेवक नायर साहेबांचा सन्मान. सर, थँक्यू सो मच. एवढं सगळं करत असताना कोणाचा सन्मान जर राहिला असेल तर शब्द सुमनाने मी त्याचे आभार आणि स्वागत या ठिकाणी करतो. आणि आता गोड कार्यक्रमाच्या दिशेने जाऊया, कारण प्रतीक्षा करतात सर्व खेळाडू. चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 सीजन 4 और इस प्रतियोगिता में फाइनल मैच के मैन ऑफ द मैच, फाइनल का मुकाबला हुआ था रत्नागिरी वॉरियर्स और साई आकाश जिगरचे भैरी नाचने के बीच. और ये टूर्नामेंट चैंपियन रेडी ट्रॉफी के विनर बने हैं रत्नागिरी वॉरियर्स. इस मैच में मैन ऑफ द मैच, बहुत ही शानदार गेंदबाजी, आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. और सागर कामले ने कहा रंग भरने के हम भी है तैयार. सागर कामले मैन ऑफ द मैच. मी इथे विनंती करेन नायर साहेब आपल्याला आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करावा. सागर कांबळे, वो दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आंख के गोले, और इनका खेल देख के सबका दिल डोले. आज 3 शिकार, हॅट्रिक की थी और विकेट मेडन उमर डाला था. या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर कांबळे. सागर, अभिनंदन.
जरा सागरचे चाहते मला बघायचं, टाळ्यांचा गजर सागर कांबळेसाठी होऊन जाऊ द्या. नाईट साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 नेक्स्ट अवॉर्ड. टाळ्या जरा येऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या, जोरदार टाळ्यांचा. बरं गणपती बाप्पा. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. नेक्स्ट अवार्ड बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट, और ये अवार्ड देने के लिए मैं सुदेश मयकर साहब आपको बुलाना चाहूंगा. आपके करकमल से अवार्ड दिया जाएगा. इस टूर्नामेंट में 96 रन, बहुत ही शानदार प्रदर्शन. टीम है रत्नागिरी वॉरियर्स और खिलाड़ी है चैंपियन रेडी ट्रॉफी 2025 बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट. अवार्ड गोज टू मिस्टर अमोल भोसले. सुदेश मयकर साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. अमोल 55 धावांची शानदार खेळी आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट बॅटर पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे. तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अमोल अनमोल बघा, तो इथे रत्नागिरीत याच ड्रेसवरती नसला तरी गोलंदाजांना बदलतो आणि आता देखील या स्पर्धेत देखील त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. अमोल भोसले अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी. त्यानंतर विजेत्यांचं अभिनंदन. अमोलला जबरदस्त कामगिरी केले. मान्यवरांचे आभार. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2025चा महासंग्राम. नेक्स्ट अवॉर्ड बेस्ट बॉलर. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंदारजी आमरे साहेबांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रत्नागिरी रेडी ट्रॉफी 2025. नेक्स्ट अवॉर्ड बेस्ट बॉलर. This award has been presented by Mandar Amre and award goes to वो है दमदार, उनका खेल है शानदार और वो खिलाड़ी है साहिल मदार. 7 शिकार किए, 7 विकेट त्याने घेतले आहेत आणि प्राऊड मोमेंट आहे. पार्थ गांधी आणि साहिल मदार रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व प्रोफेशनल म्हणून करायला काय हरकत नाही. मला वाटतंय एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ साहिल मदारसाठी. हे भविष्य आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. शानदार कामगिरी. शूज पण मिळणार आहेत शबाद चिपळूणकर. आमरे साहेब साहिल मदारसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. नेक्स्ट अवार्ड देने के लिए मैं मंच से एक बार फिर आमंत्रित करना चाहूंगा. अमोल व्यासपीठावरती या. आपली बॅट राहिलेली आहे. बॅट म्हणजे तुम्ही विसरलेलं नाही आहात. इथे तुम्हाला एक पुरस्कार म्हणून ही बॅट दिली जाते आहे. 96 धावा, 55 धावांची शानदार खेळी. अर्धशतक झळकवलं होतं अमोलनं. लाजबाब खेळ आपला राहिलेला आहे. अमोल भोसले हुकमाचा एक अनेक वर्ष लेदर बॉल आणि टेनिस बॉल त्याचबरोबर रबर बॉल तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी तो करतो. या स्पर्धेतला पुढचा पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आणि देण्याकरता मनोज साळवी साहेबांना विनंती करतोय. चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 सीझन 4. नेक्स्ट अवॉर्ड बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट and this award has been presented by Mr. Manoj Salvi and award goes to टीम का नाम है साई आकाश जिगर नाचने और सबसे बेहतरीन कैच न पकड़ने वाले खिलाड़ी है मिस्टर ओंकार घाडी. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट ओंकार घाडी या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतो आहे. ओंकार आपण लवकर या. नातळे संघाचा खेळाडू ओंकार घाडी. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ओंकार घाडीनं मंगेश वैती बरोबर जी खेळी साकारली 36 धावांची ती देखील दमदार होती. शानदार बॅटिंग देखील केली. त्याचबरोबर उच्च कोटी की फील्डिंग भी रही है. शबाद चिपळूणकर, मनोज साळवी यांच्या शुभ हस्ते ओंकार घाडीसाठी टाळ्यांचा गजर होते. हाही सगळ्यांचा आवडता खेळाडू आहे. अभिनंदन.
एक आणखीन गुड न्यूज आहे. राम जानकी गावखडी या संघाचे संघ मालक मकरंजी बुरके, रत्नागिरी वॉरियर्सच्या संघातील रत्नागिरी वॉरियर्स संघाचे संघ मालक यांच्याकडून 2 असे खेळाडू आहेत की 4 खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी या ठिकाणी एक मोठं बक्षीस आलेलं आहे. त्यापैकी पहिला खेळाडू आहे पार्थ गांधी, आपल्यासाठी 10,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत, ऑनलाईन आहेत. त्यानंतर दुसरा खेळाडू आहे, फक्त टाळ्यांचा गजर करत राहा. दुसरा खेळाडू आहे आपल्या ओनर कडून आपल्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चॅम्पियन बनल्याबद्दल आणि भविष्यात म्हणून. यानंतर दुसरा खेळाडू आहे, त्या खेळाडूचं नाव तो खेळाडू अमोल भोसले 10,000. तिसरा खेळाडू आहे ज्याचा खेळ दमदार, तो खेळाडू आहे साहिल मदार, संघ मालकांकडून 10,000 रुपये. आणि चौथा खेळाडू आहे लेदर चांगला खेळलाय, त्याचबरोबर व्यावसायिक संघामधनं खेळलाय. संघ मी सांगणार नाहीये, आज त्याने कामगिरी दमदार केलेली आहे. पालीचा बेतात बादशाह सागर कांबळे 10,000 रुपये 10,000. मकरंजी भुरके जे आपले संघ मालक आहेत, त्याचबरोबर प्रशांत गुरव यांच्याकडून आपल्याला 10,000 रुपये आलेले आहेत. ऑनलाईन तुम्हाला ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सायकल आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. समीर नाईक, त्याचबरोबर बाळा मयेकर यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच, जे आमचे स्पॉन्सर आहेत. आणि आता मॅन ऑफ द सिरीज 63 धावा आणि त्याचबरोबर 7 विकेट. आणि हा पुरस्कार देण्याकरता मी मंचावरून आमंत्रित करतोय शाबाद चिपळूणकर साहेब, त्याचबरोबर मिस्टर अश्रार वडेकर. आपल्याला विनंती, आपल्या शुभस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आहे. आणि या अतिशय दर्जेदार अशा खेळामध्ये, उत्कंठवर्धक सामन्यांमध्ये आज आपल्याला मंत्रमुग्ध करणारा खेळाडू आहे. चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 सीझन 4 मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस, कोणाला काय वाटतंय बघूया. इथे काय इकडे आवाज येत नाहीये. पार्थ गांधीचा आवाज आलेला आहे, साहिलचा आवाज आलेला आहे, इकडे गौरवचा आवाज आलेला आहे. नॉमिनेशन 4 पार्थ गांधी, गौरव, साहिल मदार, ये तीसरा नाम है. आणि आता पारितोषिक दिलं जात आहे मॅन ऑफ द सिरीज. 63 रन 7 विकेट. मॅन ऑफ द सिरीज goes to one and only Mr. Sahil Madar. आणि तिसऱ्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज कोण होतं? साहिल मदार. 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळाला होता? तो खेळाडू कोण आहे? साहिल मदार. मॅन ऑफ द मॅचची हॅट्रिक करणारा खेळाडू. फक्त टाळ्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचा. टाळ्यांचा गजर करा, सगळ्यांचा आवाज येतो. बोला गणपती बाप्पा. थँक्यू. या स्पर्धेमध्ये रनरअप टीम नाराज होण्याचं कारण नाही आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा यायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि हे टायटल जिंकण्याकरता प्रयत्न करायचे. मागच्या वर्षी जी फायनल होती ती देखील सेम होती, म्हणजे रत्नागिरी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण नातळीचा संघ पाहिलेला आहे. तर चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025. आणि आता रनरअप टीमला गौरवण्याकरता मी आमंत्रित करतोय निमेश नायर, सुदेश मयेकर साहेब. आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभस्ते इथे रनरअप टीमचा गौरव आपण करूया. चॅम्पियन रेडी ट्रॉफी 2025 पॉवर्ड बाय स्मार्ट नेट, को पॉवर्ड बाय दीपक पवार अँड ट्रिपल-S. आणि या स्पर्धेतला उपविजेता संघ आहे रनरअप टीम साई आकाश
जिगर जयभैरी नाचणे. 50,000 कॅश प्राइज. काही खेळाडू इथे बसतील. नाचणे आपण पण खूप चांगलं क्रिकेट खेळलात यात काय शंका नाहीये. शेवटच्या सामन्यामध्ये अजून थोडासा जोर लावणं गरजेचं होतं. काही गणित बिघडली. समोरच्या संघानं मग डॉमिनेट केलं आणि आता रनरअप टीम आहे या संपूर्ण स्पर्धेतली. चॅम्पियन रणजी ट्रॉफी 2025. रनरअप टीम साई आकाश जिगर जयभैरी नाचणे टीम. मंगेश वैती या. आता पाऊस थांबलेला आहे. ऐश्वर्य कांग्रेचुलेशन. बहुत बढ़िया प्रदर्शन आपका रहा मंगेश वैती. आणि आता या स्पर्धेतला आयकॉन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार ज्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला जातोय तो पुरस्कार देण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो आहे. आयकॉन ऑफ द टुर्नामेंट दीपक पवार साहेब आपल्याला विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते मानाचा पुरस्कार दिला जाईल. चॅम्पियन रणजी ट्रॉफी 2025 सीजन 4 पावर्ड बाय स्मार्टनेट, को पावर्ड बाय दीपक पवार एंड ट्रिपल एस. ये अवार्ड देने के लिए हम बुलाना चाहेंगे दीपक दादा पवार साहब को, और जिन्होंने 165 रन बनाए. 2 शानदार अर्धशतक उनके नाम पर है. 54 रन 66 रन का कमाल की बल्लेबाजी. बारिश में तूफानी बल्लेबाजी. और आइकॉन ऑफ द टूर्नामेंट खिलाड़ी का नाम है मंगेश वैती. टाळ्या वाजत राहू द्या. मंगेश वैती, तुम्ही भर पावसात मुसळधार पावसामध्ये काय बॅटिंग केले. सर्वांची मनं जिंकलेली आहेत. दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते सायकल दिली जाईल. समीर नाईक, बाळा मयेकर जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि एकदा तमाम रत्नागिरीकरांना विनंती आहे, मंगेश वैतीची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होणं गरजेचं. मंगेश वैती स्पेशल मोमेंट आहे, कारण नॉर्थ चषक आणि तिथे आपण बघितलं जवळजवळ 108 110च्या आसपास धावसंख्या होती. इथे 165 आणि 2 अर्धशतक आलेले आहेत. इथे जी विकेट होती किंवा परीक्षक होते त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी ऑर्गनायझरला थँक्यू म्हणतो की आम्हाला संधी दिली आणि आमच्या नाचणे टीमनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि प्रेक्षक खूप सपोर्ट आहे. मी पहिला पण म्हणालो आणि ही माझी दुसरी सिरीज आहे आणि आयकॉनमधनं घेणं आणि स्वतःला खूप प्राऊड फील आहे, कारण की सर्व आयकॉन पण दिग्गज होते आणि त्यांच्या समोर बॅटिंग करणं पण टफ होतं. ज्या पद्धतीने बॅट फ्लो चांगला चालत होता. थँक्यू सर. मंगेश वैतीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. प्रतिकूल परिस्थितीवरती मात कशी करायची आणि ती परिस्थिती अनुकूल कशी बनवायची हे त्याला खूप चांगलं माहिती आहे. कारण इथून बाहेरनं बोलणं सोपं आहे, पण मैदानावरती पावसात बॅटिंग बॉलिंग किंवा फिल्डिंग करणं कठीण आहे. चॅम्पियन रणजी ट्रॉफी 2025 या स्पर्धेतला 4थ्या पर्वाचा विजेता सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व मान्यवरांचे या ठिकाणी जे उपस्थित आहेत ती आता ही ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. शबाद चिपळूणकर असतील, नायर सर असतील, दीपक पवार, मयेकर साहेब असतील, इथे साळवी साहेब असतील, आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि या स्पर्धेचा विजेता अर्थात चैंपियन रणजी ट्रॉफी 2025 रहा की बाधा को सफलता के सीढ़ी बनाने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. हार को जीत में तब्दील करने वाले टीम को चैंपियन कहलाते हैं. और वो चैंपियन टीम है चैंपियन रणजी ट्रॉफी विनर टीम, चैंपियन टीम रत्नागिरी वॉरियर्स. काँग्रॅच्युलेशन रत्नागिरी वॉरियर्स. अभिनंदन. 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. रत्नागिरी वॉरियर्स कांग्रेचुलेशन. फार गांधी, अमोल भोसले, बहुत ही बढ़िया प्रदर्शन आपका रहा, शानदार. उसके साथ अक्षय राठौड़, गौरव. आणि आता ही ट्रॉफी. अभिनंदन रत्नागिरी वॉरियर्स. अक्षय, सगळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे, सगळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे.
विजेत्यांचा गौरव या ठिकाणी केला जातो. शाबाद चिपळूणकर, दीपकदादा पवार, नायर साहेब, त्याचबरोबर मयेकर साहेब या ठिकाणी हा पुरस्कार देत असताना गौरव त्या ठिकाणी आहे. आणि आता बघा रत्नागिरी वॉरियर्सचा जल्लोष. बोला हिप 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 गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. अभिनंदन रत्नागिरी वॉरियर्स. काँग्रेस. अभिनंदन गौरव. गौरव शेवटचं तुला आता बोलायचं, कारण खूप छान पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही कामगिरी केली. शेवटचा मॅच डॉमिनेट केलाय एकूण प्रवासाबद्दल आणि या स्पर्धेमध्ये कमालीचं यश ज्या स्पर्धेला मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच ही खूप मोठी टुर्नामेंट आहे. म्हणजे आम्ही तरी याच टुर्नामेंटसाठी रबर बॉलची प्रॅक्टिस करत असतो आणि सगळे पूर्ण टीम आम्ही ह्या ग्राउंडवर 1 महिना प्रॅक्टिस करत होतो आणि सगळेच येत होते. म्हणजे माझी घोडेवाटरची टीमसुद्धा येत होती, अमोलची टीम येत होती. आम्हालाच ते प्रॅक्टिस करायला खूप देत होते. फक्त ते बॉल आणण्यासाठीच फक्त ग्राउंडवर यायचे. त्यामुळे आमचा प्रॉपर प्रॅक्टिस झाली आणि रिझल्ट तुम्हाला दिसला. आणि टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं तर दीपक दादा आहेत, निमेश दादा आहेत, राजे दादा आहेत सगळे. आणि टुर्नामेंट खूपच छान होते. ह्या टुर्नामेंटबद्दल सांगायचं झालं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली नाही आहे, त्यामुळे ही चॅम्पियन ट्रॉफी होती. याची आम्ही मनापासून वाट बघायचो पूर्ण रत्नागिरी. अभिनंदन गौरव, खूप चांगली कामगिरी केली, दमदार कामगिरी. मागच्या पर्वामध्ये देखील इथे आपण दमदार खेळ केलेला आहे आणि तुम्ही जितकी चांगली कामगिरी करता तितके चांगले बोलता देखील. अभिनंदन. कारण बोलणं देखील गरजेचं आहे, अभिव्यक्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण या ठिकाणी एक छोटंसं सत्र बघितलं, दुसरं सत्र देखील महत्त्वाचं आहे. प्रोफेशनल खेळाडू आणि त्यांचा पुरस्कार गौरव सोहळा इथे रंगणार आहे आणि त्यावेळेला चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवर असतील. धन्यवाद सर. परंतु रत्नागिरी वॉरियर्स एक मिनटं, एक महत्त्वाची सूचना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेतील परफॉर्मन्स, या हंगामातील त्यांचा परफॉर्मन्स पाहून आपल्याच रत्नागिरीचा खेळाडू ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्यांना श्री साई स्पोर्ट्सचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्थ गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून. शैलेजी पाटील, परागजी पाटील यांचा भारतातील लोकप्रिय ब्रँड आणि या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपल्याच रत्नागिरीचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, ज्यांना आम्ही मुंबईपर्यंत देखील कामगिरी करताना पाहतो, असा जबरदस्त खेळाडू पार्थ गांधी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. अभिनंदन पार्थ, खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या कालावधीमध्ये अख्खा महाराष्ट्र काय भारतभर तुम्ही रत्नागिरीचं नाव कराल यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर पुढच्या पुरस्कारांकडे आपण चाललेलो आहोत. या स्पर्धेतील खुल्या गटाची पारितोषिकं आहेत आणि खुल्या गटातील पारितोषिकामध्ये सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार व्यावसायिक गट अंतिम सामनावीराचा पुरस्कार जातोय, ज्याची बॅटिंग जबरदस्त राहिली आणि ज्याच्या बॅटिंगच्या जोरावर मात्र टीमचं विजय देखील पाहायला मिळाला. अंतिम सामनावीर अक्षय पवार. मुन्ना गोसाळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. रायगडच्या पनवेल तालुक्यातील सावळे गावचा सुपुत्र आपल्या बंधूप्रमाणेच म्हणजे किरण प्रमाणेच मात्र आज अक्षय देखील वाटचाल करतायत आणि खूप चांगली कामगिरी करतायत. अक्षय, आपलं अभिनंदन, आपला खूप साऱ्या शुभेच्छा. या गटातील पुढचा पुरस्कार आहे या गटातला बेस्ट फिल्डर. व्यावसायिक गट बेस्ट फिल्डरचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. तो खेळाडू या ठिकाणी कदाचित नौका होता परंतु सगळ्यांची मनं जिंकून गेला. खेळाडू आहे मानाच्या या पावसाळी रत्नागिरी रेनी चॅम्पियनशिप, त्याचा बेस्ट फिल्डरचा पुरस्कार सुमत मांजरेकर. काय कॅच पकडली आहे, अफलातून, लाजवाब. आणि सुमत मांजरेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय. कॅश प्राइज, त्याचबरोबर मानाची ट्रॉफी. मनोज साळवी सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. मनोज साळवी सर, आपण या ठिकाणी या.
सुमोद आज ही स्पर्धा खेळण्यासाठी बेस्ट फिल्डर घेतलाय. येणाऱ्या कालावधीमध्ये अशी खूप सारी पारितोषिकं तुझ्या हातात असू देत, बेस्ट बॅटर असू देत, बेस्ट बॉलर असू देत किंवा सिरीज असू देत. आज रत्नागिरी खूप कमी खेळाडू असे पाहायला मिळतात, पहिल्यांदाच पाहायला मिळतात आणि मॅच पाहायला आला होता. क्या बात आहे, मॅच पाहायला आला होता आणि रत्नागिरीतून बेस्ट फिल्डरचा पुरस्कार ट्रॉफी घेऊन चाललाय. क्या बात आहे. मॅच पाहिला म्हणून आला आणि पुरस्कार घेऊन चाललाय. सुमोद मांजरेकर, काय म्हणाल सुमोद, कसं वाटतंय हा क्षण, किती लक्षात राहील? एक जबरदस्त कॅच पाहिली, संपूर्ण सूरज मारून दिला होता तुम्ही. काय म्हणाल, हा पुरस्कार मिळतोय आणि मॅच पाहायला आले आणि पारितोषिक घेऊन चाललाय? मी म्हणजे परवा विकीदा आणि भावेदाची आयकॉनची मॅच होती, तर ते मला बोलले ये तू आमच्यासोबत बघा, म्हणजे तुला चांगला एक्सपिरियन्स भेटेल. ओपनची चांगली टीम आहे, चांगले चांगले प्लेयर आहेत त्यात. तर मी आलो त्यांच्यासोबत आणि जेव्हा मी इकडे आलो, पहिल्या दिवशी मॅच झाली, काल आम्ही राहिलो आणि आज 2 प्लेयर आमचे म्हणजे इंजर्ड होते, दोन दादा. तर दादा बोलले तू खेळ, तू शूज घाल, योगाचा थोडा बोलला. तर मी आज गेलो आणि चान्स दिला, त्याबद्दल थँक्यू. वय किती आहे तुमचं? मी आता 16 वर्षाचा आहे. क्या बात आहे, 16वं वर्ष आहे आणि रत्नागिरीत दाखल झालाय. विकी दादा, भावेश दादा कुठे आहेत? पुढल्या वेळेला पाहायला नाही न्यायचा, खेळायलाच आला पाहिजे हा मुलगा. क्या बात आहे, रत्नागिरी गाजवली आहेस, अभिनंदन. पुढचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही घोषित करत आहोत. या स्पर्धेतील कामगिरी ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त झाली, बेस्ट बॉलरचा पुरस्कार या स्पर्धेतील व्यावसायिक गटाचा बेस्ट बॉलर यस दिवा माईकर सरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. बेस्ट बॉलर मानाची चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरी. हा दीपक मोरे सर, आपण देखील यायचं आहे. आणि हा पुरस्कार जातोय ज्याने जबरदस्त कामगिरी केली, या पुरस्कारावर आपलं नाव कोरलेलं आहे. पुरस्कार जातोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर विकी भोईर. नवी मुंबई एक्सप्रेस धारावेगावचा जबरदस्त खेळाडू, मिस्टर ISPL सुद्धा खेळलेले आहेत, असे एक जलदगती गोलंदाज, महाराष्ट्रातील आणि भारतातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील मोठं नाव विकी ठरतायत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. दोन दिग्गजांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो, ही आठवण आहे. हे पुरस्कार नक्कीच आपण मोबाईलमध्ये साठवून ठेवतो मानाच्या स्पर्धामध्ये, आणि त्यातल्या त्यात रत्नागिरी म्हटलं तर सगळेच आठवण करून ठेवतात. या गटातील पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर, आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटर हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय शाहिद भाई, सकलेन भाई, 7 या सगळ्यांच्या शुभ हस्ते या पुढचा पुरस्कार आम्ही या ठिकाणी वितरित करतोय. बेस्ट बॅटर व्यावसायिक गट चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी. बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय मुंबई पासून दुबई पर्यंत ज्याच्या नावाची आहे ख्याती, त्याचं नाव मंगेश वैती. मंगेश या व्यावसायिक गटात देखील बेस्ट बॅटर, त्याचबरोबरने आयकॉन गटातून देखील एक सायकल आपण मिळवलीच आहे. आणि हा पुरस्कार आणि विक्रोलियन संघासाठी देखील नेहमीच चांगलं राहिलं रत्नागिरी. आज मंगेश वैती पहा, प्रमुख खेळाडू आले नाही, माझ्या मते निखिलही आजारी होता, काही खेळाडू कामामुळे येऊ शकले नाही. 2 खेळाडू गिरीश आणि मंगेश दोघांनी ठरवलं आपण टीम बनवूया, पाहिजे तर स्थानिक खेळाडू घेऊयात, आणि अंतिम फेरीपर्यंतची धडक दिली. वा मंगेश वा. या खेळाडूचं समर्पण खूप चांगलं आहे. पहिली गोष्ट, गावासाठी क्रिकेट खेळताना 30 तळमळ असते, व्यावसायिक क्रिकेट खेळतानाही 30 तळमळ पाहायला मिळते. यास मंगेश, दर्जेदार खेळ. वा मंगेश, लक्षात राहील असाच परफॉर्मन्स होता तुमचा. हा मालिकावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. या मानाच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार तो आला, तो खेळला, त्याने सगळ्यांची मनं जिंकली, आणि आपल्या दारामध्ये 20 मोटरसायकल अगोदरच लावलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक भर देखील पाहायला मिळेल. ऋतिक पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरतायत. ऋतिक,
वडवली नावाचं गाव आहे डोंबिवली परिसरामध्ये आणि या गावाला बिलॉंग करणारा हा यस यस प्रथमेश दा तुम्हाला सुद्धा बोलवलं तू प्राइज घेण्यासाठी. विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व प्रथमेशजी पाटील सुद्धा इकडे आहेत. 20 बाईकच्या बाजूला एक ही सायकल सुद्धा पार्क होणार आहे. वा सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. मानाची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये ऋतिकचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. आज चर्चेत मात्र हे नाव देखील पाहायला मिळत आहे. अख्खा पावसाळा गाजवला या पठ्ठ्याने आणि या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. थोडंसं तुमचं फक्त मनोगत घेतोय. ऋतिक कसं वाटलं इकडे येऊन खेळताना पावसाळी क्रिकेट खेळताना आणि पहिला नंबर काही सोपा नव्हता तुमची मेहनत होती काय म्हणाल? फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण टीम चांगली खेळली त्याच्यामुळे ही फायनल आली. आणि सर रबर सीझन माझ्यासाठी खूप चांगला चालू होता बट मला सिरीज नव्हती भेटली. आज सिरीज भेटली त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. पुढल्या वर्षी याल का? नक्की सर. रत्नागिरी बोलवते तर प्रत्येकाला यावं लागेल. त्या ठिकाणी विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व मी प्रथमेशजी पाटील इकडे आलात आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. यस या कारण आज महाराष्ट्रभर विक्रांत केने प्रतिष्ठानच्या नावाची चर्चा आहे. ॲज अ प्लेअर संदीप गावचे खेळाडू आहेत त्याबरोबर जयमध्ये खेळताना आम्ही त्यांना पाहिलं आहे. खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. आणि प्रथमेश भाऊ आपण आवर्जून रत्नागिरीमध्ये उपस्थित राहिलात. आपला विशेष सन्मान दीपकदादा पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि त्यानंतरचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील व्यावसायिक गटाचा रनरअप उपविजेता महाराष्ट्र क्रिकेट किंवा भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ गेली कित्येक वर्षाची परंपरा राखणारा संघ आणि व्यावसायिक गट उपविजेता विक्रोळी. मंगेश या सगळ्यांना घेऊन या. ऐश्वर्य अगदी आजारी होते तरी सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर पाहिलं तर बरीचशी नावं आहेत. हा सुदेजी मयेकर साहेब आणि त्याचबरोबर बाकी सर्व हा पुरस्कार या ठिकाणी विक्रोळी उपलब्ध खेळाडूंमध्ये म्हणजे बाकीच्यांनाही संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं. सुदर्शन मयेकर आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी सगळे खूप चांगले खेळात. आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. आणि विक्रोलियन्स ठरते. तिसरी स्पर्धा आहे नरेपार्क परळ. त्यानंतर जर पाहिलं तर अगदी नॉर्थ स्टार आणि आज 3 उपविजेतेपदाच्या ट्रॉफ्या मिळवल्यात. अभिनंदन. आणि आता पहिला नंबर मी शहबाज भाई आपण या. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आणि पहिला नंबरचा पुरस्कार देण्या अगोदर कारण सोपं नाहीये. दीपकदादा आपण म्हणा सोनमताई म्हणा किंवा सगळेच आयोजक कारण एवढी मोठी स्पर्धा करणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु दीपकदादा आपण आणि रत्नागिरीकरांना कोणतीच गोष्ट अशक्य सुद्धा नाहीये. आपण पुन्हा एकदा करून दाखवलं. कारण 2 वर्ष रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी होत नाहीये परंतु सगळ्या खेळाडूंना कधी असं झालं होतं की कधी एकदा रत्नागिरीला पोहोचेल कधी एकदा रत्नागिरीमध्ये स्पर्धा खेळेल. आणि हे सगळे आले. प्रेक्षकांनी स्पर्धा गाजवली. आयोजकांनी दर्जेदार आयोजन केलं आणि पहिल्या नंबरचा पुरस्कार चाललाय तो मात्र रायगडला. रायगड आणि रत्नागिरी हे सुद्धा नेहमीच चांगलं समीकरण राहिलंय. NM रायगड ग्रामीण अंगद पाटील या आकाश तारेकर या ठिकाणी आहेत. ऋतिका आहेत. त्याचबरोबर अजित मोहिते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रमय आहेत. अक्षय आहेत. हो आज मयूर मॅनेजरच्या भूमिकेत पाहायला मिळाले. मयूर वरती या. यस जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा पाहायला मिळाला. विकी असतील धीरज असतील प्रसन्न असतील या सगळ्यांनी. आणि या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल शहबाज भाई चिपळूणकर यांच्या शुभ हस्ते दीपकदादा यांच्या माध्यमातून देखील या सगळ्यांच्या माध्यमातून शहबाज भाई आणि सगळे आयोजक एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. डोळ्यांचं पारणं फेडताना पाहायला मिळालं. असंच क्रिकेट अशी स्पर्धा सातत्याने सुरू राहू दे. अभिनंदन टीम रायगड. यस टीम रायगड बाजी मारताना पाहायला मिळत आहेत. आणि आज खूप चांगला खेळही आपण दाखवला. काय मॅचेस झाल्यात. 1 बॉल 6 रनची मॅच आठवा. शेवटची मॅच आठवा. मेहनत केल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही आणि तुम्ही जिंकलात पहिला नंबर. आणि जय कौतुक करावं लागेल आपल्या सगळ्यांचं आयोजकांचं आणि सगळ्यांचंच कौतुक या ठिकाणी. धन्यवाद ज्यांनी सपोर्ट